नमस्कार, मी स्मिता आणि तुमचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. आणि आज विशेष म्हणजे तुमचं माझ्या किचनमध्ये सुद्धा खूप खूप स्वागत आहे, कारण मी आज तुम्हाला सांगणार आहे आंब्यांच्या पोळ्यांची रेसिपी. आंब्यांचा सीझन हा फक्त असतो 2-3 महिन्यांपुरता उन्हाळ्याचा. तर आपल्याला तो नंतर कधी आंबे खावेसे वाटले तर आपण ह्या आंब्याच्या पोळ्या खाऊ शकतो आणि ह्या वर्षभरही आरामात राहतात. तर त्याची रेसिपी पाहण्यासाठी डिटेल मी पुढे दिलेली आहे. आंब्याच्या पोळ्या ह्या अशा आंब्याच्या पोळ्या मी बनवते आणि अशा एका छानशा डब्यात आंब्याच्या पोळ्या भरायच्या आणि तुम्ही त्याला हवा बंद करून फ्रीजमध्ये अगदी वर्षभर राहतात. चला तर मग बघूया एक गोड रेसिपी आंब्याच्या पोळ्या. तर मी गावरानी आंबे पिळून छान त्याचा रस काढून घेतला आहे आणि त्यात थोडी साखर टाकली आहे. साखर अंदाजे एक वाटीभर 10 आंब्यांसाठी आणि मग परत मिक्सरमधून काढून घेतले. ह्या आंब्याच्या पोळ्यांना कोकणामध्ये साठही म्हटलं जातं. हे मिश्रण रेडी झाल्यावर परत चमच्याने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे. छानसे कालवले गेल्यानंतर आपले घरातले छान तूप घ्यायचे, गावरानी तूप किंवा गाईचे छानसे तूप घेऊन प्लेट्सला लावायचे. आपल्या स्टीलच्या ताटांना छान तूप लावून घ्यायचे. साधारण 1 चमचा तरी एका ताटाला लावायचा आणि मी तसं 1 चमचा ते टाकलेलं आहे तूप. छान हाताने पसरवून घ्यायचे. लागलं तर अजून थोडं घ्यायचं, पण तूप अगदी चांगलं लागलं पाहिजे, म्हणजे आपल्या आमरस पोळ्या त्याला चिकटत नाही आणि सहज निघतात. चला तर माझं तूप लावून झालं आहे. आता मी रस ताटात टाकणार आहे. हे साधारण अशी क्वांटिटी हे पाहिजे. रस छान घट्ट आहे, त्यामुळे मी त्याच्यात बाकी काहीही टाकलेलं नाही. ओरिजिनल रसाचंच फ्लेवर त्याला येणार आहे. मसाला, जायफळ वगैरे मी काहीच टाकत नाही. फक्त आंब्याचे रसचे ओरिजिनल चव. आणि आंबासुद्धा खूप छान आहे, गोड आहे, त्यामुळे साखरही नेमकीच घातली. आता सगळ्या ताटात माझे आंब्याचा रस टाकून झाला आहे, सेट करून झाला आहे. बघा आता किती छान वाटतं आहे आणि ऊनही अतिशय कडक पडलेलं आहे. आता सकाळचे 10 वाजले आहे, तरी बऱ्यापैकी कडक ऊन आहे. आता मी ह्या पोळ्या ठेवणार आहे 2 दिवस उन्हामध्ये. संध्याकाळी 5 वाजता काढून घेणार आहे आणि घरात ठेवणार. आणि आता सध्या मांजरी, पक्षी पानं पडू नये किंवा रसाला धक्का लागू नये म्हणून मी त्याला अशा पद्धतीने भांड्यांच्या जाळीने झाकून ठेवलं आहे. तुम्ही ही ट्रिकही वापरू शकतात. आणि आता ह्या पोळ्या झाल्या आहे 2 दिवस उन्हात ठेवून. मी त्या काढते. आधी थोड्या कॉर्नरने काढून घ्यायच्या आणि ह्या तूप छान लागल्यामुळे अगदी व्यवस्थित निघत आहे आणि छानशा कडकही झाल्या आहेत. बघा असं हाताने सुद्धा ओढल्यावर सहज निघते आंब्याची पोळी. अतिशय सुंदर झालेली आहे, मस्त आणि त्याची चमक. तर आता ह्या आंब्याच्या पोळ्या रेडी आहेत. सुती कापडावर पण वाळून झाल्या आहेत. तर आता आपण त्याला भरणार आहोत डब्यामध्ये. एक हवाबंद डब्यात ह्या पोळ्या भरूया. मी हा स्टीलचा स्वच्छ डब्बा घेतला आहे. आता याच्यात मी भरणार आहे आंब्याची पोळी. अगदी छान त्याच साईजचा आहे डब्बा. तर या आंब्याच्या पोळ्या अगदी छान ह्या छोट्याशा डब्यात भरून ठेवते आणि या पोळ्या वर्षभर टिकतात. ह्या छान वाळल्या आहेत, बघू शकतात. तर ह्या झाल्या आहे माझ्या आंब्याच्या पोळ्या रेडी. आणि नंतर आंब्याच्या पोळ्या आपण आख्या पण ठेवू शकतो आणि त्यांची कट करून सुद्धा त्यांना ठेवू शकतो. आणि बऱ्याच ठिकाणी आंब्याच्या पोळ्यांचे सरळ काप करून त्याचे रोलही बनवले जातात. तर तुम्हाला माझ्या हे आंब्याच्या पोळ्यांची रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. आणि सगळ्यात साधी, सोपी आणि गोड रेसिपी आहे ही. नक्की ट्राय करून बघा आणि ट्राय केल्यावर मला कमेंट. आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप आभार. तर व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. लवकरच भेटूया आणखीन एका विशेष व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार, धन्यवाद, काळजी घ्या.